हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीतून जरांगे मुंबईकडे रवाना. कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा. जरांगेंच्या डोळ्यात अश्रू. आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. एबीपी माझाला प्रतिक्रिया. आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच. मनोज जरांगेंचं वक्तव्य. 7 महिने दिले, आता आर-पारची लढाई. जरांगेंचा एल्गार. 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ऑनलाईन बैठक घेणार. वर्षा निवासस्थानी आज दुपारी 3 वाजता बैठकीला सुरुवात होईल. मनोज जरांगे आणि सरकारमधील तणाव वाढला असल्याची शक्यता. यापुढे मनोज जरांगेंशी चर्चा न करण्यावर सरकारमध्ये एकमत. प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असताना जरांगेंच्या बदलत्या मागण्यांमुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांच्यामुळे सरकार गादीवर बसले त्यांना आरक्षण दिलं जात नाही. मरण आलं तरी मागे हटणार नाही. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे भाऊक. मराठा मुलं आत्महत्या करतायत पण सरकारची बघ्याची भूमिका. मनोज जरांगेंची सरकारवर टीका. मुख्यमंत्री जरांगेंना प्यादा म्हणून वापरतायत. सरकारनं जरांगेंशी तातडीनं सकारात्मक चर्चा करावी. संजय राऊत यांचं वक्तव्य. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक रजा रद्द. 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या बंदचा आदेश. जालन्याच्या अंतरवाली सराटी मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एकूण 1,500 पोलीस तैनात. प्रमुख मार्गावर सीसीटीव्हीची नजर. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर शिरूर तालुक्यातील मातोरी गावात मनोज जरांगेंचा पहिला मुक्काम. मराठा बांधवांसाठी जेवण, पार्किंग आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली असून जरांगेंचं आगमन झाल्यानंतर गावामध्ये भव्य मिरवणूक काढणार. गावकऱ्यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंचा मोर्चा अहमदनगरमधून जाणार. यानिमित्त जरांगेंच्या स्वागतासाठी जोरदार तयारी. तर बाराबाभळी इथल्या मदरसा मैदानावरती मोर्चेकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था. परभणीतील मराठा बांधव सर्व साहित्य घेऊन अंतरवाली मार्गे मुंबईकडे रवाना. आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा तरुणांचा निर्धार. मराठा आंदोलनाच्या लढाईसाठी समाज बांधव सज्ज. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून बीडमधील मराठा बांधव अंतरवालीकडे. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार. आंदोलकांचं वक्तव्य. बीडमधील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबा. दुचाकीवर जरांगेंचे पोस्टर लावत मराठा आंदोलक अंतरवालीच्या दिशेने रवाना. आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स. रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी. 24 जानेवारीला राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार. याच पार्श्वभूमीवर 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं. ईडीच्या नोटीसीवर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. भाजपच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना ईडीची भीती दाखवली जाते. ईडीचा शस्त्र म्हणून वापर होत असल्याचा शरद पवार यांचा आरोप. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं. सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली. शरद पवारांची मोदींवर टीका. इंडिया आघाडीची 2 दिवसात बैठक. 25 जानेवारीला जागा वाटप जाहीर करणार. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही. जयंत पाटील यांची माहिती. शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई. मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून धिंड. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावर तर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सायन पूल आजपासून बंद. बेस्ट बसेसच्या 13 मार्गामध्ये बदल करण्यात आल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार. कोकण म्हाडाच्या 5311 घरांची सोडत 26 जानेवारीला होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित झाल्यावरच म्हाडाकडून सोडतीची घोषणा होणार. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा नवा फोटो एबीपी माझावर. दागिने आणि विविध आयुधांसह मूर्ती सज्ज. अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न. आज रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता. पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुलं होणार. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीचा आज 5वा दिवस. नित्यपूजन करून हवन, पारायण यासह अनेक विधिवत पूजा केल्या जाणार. तिरुपती देवस्थानकडून अयोध्येच्या राममंदिर सोहळ्यासाठी 1 लाख लाडू तयार करून अयोध्येसाठी रवाना.
अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. भाजप महिला मोर्चाकडून नरिमन पॉइंट परिसरामध्ये रामरक्षा पठण आणि रामभजनाचं आयोजन. चित्रा वाघ यांची उपस्थिती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उज्ज्वल निकम यांना निमंत्रण. प्रभू श्रीरामांकडून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. अयोध्येतील संपूर्ण कार्यक्रम बघणार, निकम यांचं वक्तव्य. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं देशातील 7,500 व्हीव्हीआयपींना निमंत्रण. नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम ग्रुपचे संचालक नितीन खारा यांनाही सोहळ्याचं निमंत्रण. हे मंदिर म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याची अनुभूती, खारा यांचं वक्तव्य. अयोध्येतील राम मंदिर न्यासाच्या वतीनं श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. छत्रपती संभाजीनगरमधून भास्करगिरी महाराज अयोध्येकडे रवाना. उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अयोध्येकडे पदयात्रा रवाना. 27 डिसेंबरपासून ही पदयात्रा सुरू झाली होती. ही यात्रा आता लखनौमध्ये पोहोचली आहे. आता लखनौ ते अयोध्या असा अखेरचा टप्पा सुरू झालाय. अयोध्येमध्ये सोलापूरकरांच्या वतीनं 24 जानेवारीपासून सलग 45 दिवस भंडाऱ्याचं आयोजन. 45 दिवसात 1,80,000 भाविकांना भंडाऱ्यामध्ये जेवण्याचा आस्वाद घेता येईल. 40 सेवेकऱ्यांची पहिली तुकडी अयोध्येला रवाना. 2,30,000 दिव्यापासून प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारली. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारातून रामाची प्रतिकृती साकारण्यात आली. विश्वविक्रमी अशी प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. स्वच्छता मोहिमेमध्ये खासदार भावना गवळी सहभागी. वाशिममधील राममंदिरात भावना गवळींकडून साफसफाई. केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवणार. देवगडमधील कुणकेश्वर मंदिर, कुडाळमधील लक्ष्मीनारायण मंदिर आणि वेंगुर्ल्यातील सातेरी मंदिरातील अभियानामध्ये राणे सहभागी होणार. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ओवळा माजीवाडा परिसरामध्ये डीप क्लीन मोहीम. भाजपचे आमदार संजय केळकरांचा मोहिमेत सहभाग. प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करा, संजय केळकर यांचं आवाहन. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद. अवघ्या 4 तासात 5 जण ताब्यात. 3 दुचाकींसह 16 मोबाईल जप्त. मुंबई फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात. मुंबई शहर आणि उपनगराच्या संस्कृतीचं दर्शन पर्यटकांना घडवणार. 28 तारखेपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं, सरकारचं आवाहन. वर्ध्यामध्ये महसूल विभागाच्या वतीनं क्रीडा महोत्सवाचं आयोजन. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन. क्रिकेट, कबड्डी, खो खो, फुटबॉल यासह विविध क्रीडा प्रकारच्या खेळांचा समावेश. सिंधुदुर्गच्या तिलारी खोल्यातील बांबर्डे परिसरामध्ये टस्कर हत्तीचा धुमाकूळ. केळी, नारळ, सुपारी, काजू या बागांचं हत्तींकडून नुकसान. नागपूरच्या वेळाहरी परिसरात गोतस्करी करणाऱ्या ट्रकला स्थानिकांनी पकडलं. 40 गायींची सुटका. त्यापैकी 5 गायींचा गाडीतच मृत्यू. पोलिसांकडून पुढची कारवाई सुरू. दाट धुक्यामुळे दिल्लीतील IGI विमानतळावरती विमानसेवेला विलंब, तर काही उड्डाणंही रद्द. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.